नमस्कार मैत्रिणींनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेबाबत निकष बदलल्याबाबत आपण सोशल मीडियावरती पाहिला असाल तर 5 जे निकष आहेत ते बदललेले आहेत का? तर कोणतेही बदल झालेले नाहीत। शासन निर्णयाप्रमाणेच अटी शर्ती राहणार आहेत। अदिती तटकरे आपल्या महिला व बाल विकास मंत्री यांनी सुद्धा याबाबत सांगितलेलं आहे। ज्या महिला अपात्र आहेत आणि त्यांनी जर लाभ घेतलेला असेल तर त्यांच्याबाबत कठोर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते। धुळे जिल्ह्यातील एका महिलेच्या खात्यावरील 7500 रुपये सरकार जमा झाल्याबाबतची सुद्धा सोशल मीडियावरती बातम्यांच्या माध्यमातून आपण अपडेट पाहिला असाल। म्हणजेच ज्या महिला अपात्र आहेत पण पात्र म्हणून पैसे घेतलेले असतील तर त्यांचे सुद्धा पैसे हे वसूल केले जाऊ शकतात। आता पहा कोणकोणते 5 निकष आहेत ते तुम्हाला मी सर्वात प्रथम सांगतो। सर्वात प्रथम एक, ज्या महिला शासकीय योजनेचा लाभ घेतात, उदाहरणार्थ संजय गांधी योजना किंवा अन्य शासनाच्या योजनेचा लाभ ज्याचं मासिक अनुदान 1500 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्या महिला ह्या योजनेपासून अपात्र आहेत, पण त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला असाल तर इथून पुढचे त्यांना हप्ते मिळणार नाहीत। दुसरी बाब पहा, ज्यांच्याकडे दुचाकी आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटू शकतो, पण ज्यांच्याकडे 4 चाकी म्हणजे 4 चाकी वाहन आहेत त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला असाल तर त्यांना सुद्धा या योजनेपासून वंचित राहता येणार आहे, कारण त्या अपात्र आहेत। शासन निर्णयात कोणताच बदल झालेला नाही अशी माहिती अदिती तटकरे आपल्या मंत्री यांनी दिलेली आहेत। म्हणजेच ज्या महिलांचे तक्रार अर्ज येतील, ज्या महिलांनी अपात्र असून 1500 रुपयाचा लाभ घेतलेला आहे त्या महिलाबाबत तक्रारी असेल तर त्याची चौकशी होणार आहे, याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांनी लाभ घेतलेला असेल तर त्यांच्यावर सुद्धा अपात्र ठरणार आहेत आणि त्यांचे पैसे वसूल केले जाऊ शकतात का हे पाहणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांचा आंतरराज्य विवाह म्हणजे महाराष्ट्रातून विवाह होऊन कर्नाटकात किंवा अन्य राज्यात झालेला आहे, ती महिला आता परराज्यातील स्थायिक असणार आहे, त्या महिलांसुद्धा या योजनेपासून वंचित राहणार आहेत। त्याचबरोबर पहा 5वी बाब जी म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त वाढलेलं आहे त्या महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत। आणि ज्यांच्या कुटुंबात शासकीय कर्मचारी किंवा सरकारी नोकर भरती झालेला आहे ते सुद्धा कुटुंबातील पात्र महिला आता अपात्र ठरणार आहेत, कारण की नोकरदार जर कुटुंबात असेल तर ते सुद्धा कुटुंब हे अपात्र ठरणार आहे। ह्या बाबी ज्या 5 आहेत त्या कोणत्याही बदल झालेल्या नाहीत। पण पहा लाडकी बहीण योजनेपासून ज्या अपात्र आहेत त्या पात्र ठरलेले आहेत, पण ज्या खरोखरच पात्र आहेत, खरोखरच 21 वर्ष पूर्ण होऊन त्यांना अद्याप शासकीय योजनेचाच म्हणजे या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्याची एक महत्त्वाची बाब म्हणजे शासकीय पोर्टल बंद आहे। अंगणवाडी केंद्रात सुद्धा जाऊन आता नव्याने फॉर्म भरणे सुरू झालेले नाहीत। आता केव्हापासून नव्याने फॉर्म सुरू होतात हे पण पाहणं गरजेचं आहे, यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा। त्याचबरोबर पहा अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजेच लाडकी बहीण योजनेपासून ज्या वंचित राहिलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी सरकारने नव्याने पाऊल उचलणं गरजेचं आहे, त्यांना सुद्धा फॉर्म भरण्यासाठी संधी दिली पाहिजेत। त्याचबरोबर अपात्र महिला आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील का, त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल का हे मात्र आपल्याला पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही निकषात अटी शर्तीमध्ये बदल झालेला नाही आहे, त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सर्व मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।